राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नवी मुंबई शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ तुर्भे विभागातील प्रभाग क्रमांक 73 व 69 मधील बगाडे कंपनी, इंदिरानगर, गणपतीपाडा व चुनाभट्टी अशा 4 विविध ठिकाणी कॉर्नर मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। सुरेश कुलकर्णी यांनी प्रभागातील नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करत 20 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणासमोरील बटन दाबून नरेश म्हस्के यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सुरेश कुलकर्णी व महेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय। यावेळी बेलापूर विधानसभा युवा अध्यक्ष महेश कुलकर्णी, शिवसेनेचे व युवा सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी, विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय आता लोकसभेची निवडणूक लागलेले आहेत। त्या ठिकाणी आदरणीय म्हस्के साहेबांना तिकीट भेटलेले आहेत आणि लोकांचं बरेच ठिकाणी गावी धावपळ चालू आहे। गावी धावपळ चालल्यामुळं आमचं एकच आहे, कॉर्नर मीटिंग घ्यायचे कारण एकच आहे की लोकांना आपल्याला थांबवायला पाहिजे। त्या ठिकाणी त्यांचे देवकार्य असेल, लग्न असेल, लोक आणि मुलांचं शाळेत सुट्टी पडलेली आहे। हे कॉर्नर मीटिंग घ्यायचे, आज 200-300 लोकांची कॉर्नर मीटिंग घ्यायचं कारण एकच आहे की त्या लोकांना आपण जागृत करायला पाहिजे की जेणेकरून ते लोक गावी जायचे थांबतील। आपल्याला 20 तारखेच्या नंतर तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावा, त्या ठिकाणी 20 तारखेपर्यंत वोटिंग झाल्याशिवाय गावी जाऊ नये असा एक हा कॉर्नर मीटिंगचा उद्देश आहे। आणि राहिले आणि लोकांना जागृत पण करायचे, त्या ठिकाणी आमची चिन्ह पण सांगायला लागतात आणि लोकांना एका ठिकाणी आणण्याचा हा प्रयत्न आहे। नागरिकांचे 100% प्रतिसाद आहे। त्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असते, BJP आमच्याबरोबर आहे, त्या ठिकाणी RPI, मनसे आणि भरपूर अजून 7-8 पक्ष सगळे एकत्र मिळून आम्ही काम करतो। आणि त्या ठिकाणी आम्हाला हे काही गोष्टी ह्या ठिकाणी जे मी कॉर्नर मीटिंग घेतो त्या ठिकाणी 100% वोटिंग आम्हाला पडायला आम्हाला आशा आहे।